त्या नातेवाईकांकडे जायचं म्हटलं तर नुसती तोंडात त्यांच्या नायरी आणि मैत्रिणींकडे जायचं असले की मस्त खुशी खुशीने उड्या मारत जातील. एरवी बघावं तेव्हा कोंबडीसारख्या झुजत असतात आणि आता बघ हातात मोबाईल घेऊन कशा गुलू करतायत त्या. अगं मम्मी तुझा काय प्रॉब्लेम आहे? सांगितलं ना आम्हाला नाही यायचंय, मग कशाला मागे लागतेस? नाही येणारच म्हणजे नातेवाईकांकडे जायला यायला नको आणि घरी बसून तुम्ही करणारच काय? आपण जर कोणाच्या घरी गेलो नाही ना तर आपल्या घरी कसं कोण येणार? अगं कशाला कोण यायला पाहिजे? नाही येतील तेवढंच बरं आहे. हा असं करून नाही चालत. आपल्यावर कुठली वेळ आली ना तर आपले नातेवाईकच उपयोगी पडतात. तुमची मित्रमैत्रिणी नाही उपयोगी पडणार. और अभी तो रुको. तू गप्प बस ग. तुला काय समजतंय? पूजा मी काय म्हणते हिचं काय तू ऐकू नको. आपण चल दोघी जाऊया. ए चल मी नाही येणार. अगं तिथे पार्टीमध्ये पिझ्झा बर्गर कोल्ड्रिंक सगळं खायला मिळेल. तू चल माझ्या बरोबर. अगं तू जातेस ना पार्टीला, मग तू पिझ्झा बर्गर काय आहे ना ते तूच जाऊन खा. तिथे जाऊन खाण्यापेक्षा मी न खाल्लेला बरा. तुम्ही दोघींनी ठरवूनच ठेवलंय माझ्या बरोबर कुठे यायचं नाही. नका येऊ, पण तुम्हाला सांगून ठेवते ह्या पुढे जर घराच्या बाहेर पाऊल टाकला तर लक्षात ठेवा. आणि तो दोघींचा मोबाईल आहे ना तो पहिला माझ्याकडे द्या. मी घेऊन जाते. घरी बसून काय करतात तेच बघते मी. अगं नाही मम्मी, आम्ही कुठे बोलू आम्ही नाही येणार म्हणून? 5च मिनिट आहे, आम्ही लगेच तयार होऊन येतो. आता कशा दोघी बरोबर लाईनीवर आल्या.